नमस्कार, आपण पाहताय न्यूज 18 लोकमतवर दिवसभराच्या बातम्या आणि सुरुवातीलाच एक न्यूज 18 लोकमतच्या मोठ्या इम्पॅक्टची बातमी। कालच या बातमीपत्रात आपण मनमाड कृषी उत्पन्न बाजार समितीची बातमी पाहिली होती आणि दिवसभर आम्ही ती लावून धरली होती। पण अखेर देशातल्या अतिशय मोठ्या मानल्या जाणाऱ्या मनमाड कृषी उत्पन्न बाजार समिती की ज्याची उलाढाल कोट्यावधीची आहे, इथल्या प्रशासनाला जाग आली आहे। प्रशासनानं डोळ्यावर ओढलेलं पांघरूण न्यूज 18 लोकमतनं खसकन काढून घेतलं आणि समस्यांना वाचा फोडली। शेतकऱ्यांच्या समस्या आता सोडवायला बाजार समितीकडून सुरुवात झाली आहे। विविध उपाययोजना तातडीनं करण्याचा निर्णय बाजार समितीच्या सध्याच्या प्रभारी प्रमुखांनी घेतला आहे। कालच न्यूज 18 लोकमतनं बाजार समितीतलं हे भीषण वास्तव दाखवलं होतं। इथे लांबून येणाऱ्या शेतकऱ्यांना निवाऱ्याची तर सोय सोडाच, पण साधी संडास बाथरूमची सुद्धा सोय इथे उपलब्ध नाही आणि ही दृश्य पुरेशी बोलकी आहेत। इथल्या इमारतीची काय अवस्था झाली आहे, घाणीचं साम्राज्य आहे। प्रत्येक शेतकऱ्याकडून पर ट्रक पर वाहन पैसे घेतले जातात, पण प्रत्यक्षात कोणत्याही प्रकारच्या सोयी सुविधा या शेतकऱ्यांकरता दिल्या जात नाहीत। बब्बू शेख आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेले आहेत, त्यांच्याकडनं आपण अधिक माहिती घेऊयात। बब्बू, इथली परिस्थिती काय आहे आणि काय आता परिणाम दिसेल असं वाटतंय? आपण काल मनमाड बाजार समितीच्या सुविधांचा अभाव ही बातमी दाखवली होती। त्याची दखल बाजार समिती प्रशासनाने घेतलेली आहे। याबाबत माझ्यासोबत बोलण्यासाठी बाजार समितीचे सचिव रमेश कराड आहे। आता आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ का त्यांनी बातमीची काय दखल घेतली आणि काय काय उपाययोजना करणार आहे। काय म्हणाल? आम्ही न्यूज 18 लोकमतच्या बातमीची दखल घेतली आहे। नवे आम्हाला ते माहिती होतं का बाजार समितीमध्ये गेल्या 2-3 दिवसापासून जे वॉटर कूलर आहे शेतकऱ्याच्या पिण्याच्या पाण्याची सुविधा, ते वॉटर कूलर थोडंसं बंद पडलं होतं आणि कारागीर यायला उशीर लागणार असल्यामुळे त्याच दिवसापासून आम्ही शेतकऱ्यांच्या पिण्याच्या पाण्यासाठी जारची उपलब्धता करून दिलेली आहे। राहिला दुसरी गोष्ट शौचालयाचा प्रश्न, तर तिथलं जे यार्डातील ज्या ठिकाणी लिलाव होतं ते शौचालय हे थोडंसं खराब झालेलं आहे, परंतु पर्यायी शौचालय लिलावापासून थोडेसे आमच्या ऑफिसच्या कार्यालयाजवळ आहे। शेतकरी त्याचा वापर करत नाही, जवळच पाहिजे त्यांना, तेही लवकर रिपेअर करून दिले जाईल। शेतकरी भवन आणि याचं काय? शेतकरी भवन हे जुनं झालेलं आहे, फार मोडकळीस आलेलं आहे, त्याच्यावर फार मोठा खर्च करावा लागणार आहे। सध्या प्रशासक असल्यामुळे तिथे धोरणात्मक निर्णय घेण्याचे अधिकार नाही प्रशासकांना। नवीन बॉडी प्रस्थापित बॉडी येताच त्याचं काम लवकरात लवकर मार्गी लावण्यात येईल। ज्या समस्या आहे त्या कधी सोडवणार आहे? निश्चितच त्या लवकरात लवकर त्या सोडवल्या जातील आणि यामार्फत लवकरात लवकर प्रयत्न केले जातील। परंतु गेल्या 2 वर्षापासून कोरोनाच्यामुळे उत्पन्न कमी झालेले आहे बाजार समितीचं, शासनाला कुठलंही अनुदान नाही आणि एवढं कमी उत्पन्नामध्ये या सगळ्या सुविधा पुरवणं थोडंसं बाजार समितीला अवघड जात आहे, परंतु लवकरात लवकर ते प्रयत्न केले जातील। एकूणच लवकरच लवकर या बाजार ज्या समस्या आहे ते सोडवून शेतकऱ्यांना व व्यापाऱ्यांना दिलासा देण्यात येईल असं बाजार समितीचे सचिव रमेश कराड सांगतात। बब्बू, आपण अपेक्षा करूयात की हे लवकरात लवकर जे आहे ना, तर ते याच महिन्यात येऊ दे, किंवा किमान महिन्या 2 महिन्यात येऊ दे, नाहीतर लवकरात लवकरला शेवट नसतो, तसं होता कामा नये। तुर्तास धन्यवाद या माहितीबद्दल। आणि आता बातमी शिर्डी संस्थानची। अखेर शिर्डी संस्थानमधून मोठी बातमी आली। देशातल्या दुसऱ्या क्रमांकाचं हे देवस्थान आहे आणि या शिर्डीच्या साईबाबा संस्थानच्या विश्वस्त मंडळाच्या अध्यक्षपदी कोपरगावचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आशुतोष काळे यांची नियुक्ती करण्यात आली, तर उपाध्यक्षपदी शिवसेनेचे ॲडव्होकेट जगदीश सावंत यांची नियुक्ती करण्यात आली आहे। या मंडळाचे पदाधिकारी आणि विश्वस्त अशी 12 जणांची नावं राजपत्र जारी करून जाहीर करण्यात आले आहेत। 5 जणांची नियुक्ती अद्याप करण्यात आलेली नाही, पण स्थानिक शिवसैनिकांना विश्वस्त मंडळात स्थान न दिल्यानं शिवसेनेत काहीशी नाराजी असल्याचंही बोललं जात आहे। पण अखेर याच्यातल्या काही औपचारिकता इतक्या उशिरानं का होईना पण पूर्ण झाल्या। सरकारकडून 12 सदस्यांची नियुक्ती करण्यात आली। विश्वस्त मंडळावर काँग्रेसचे 4 सदस्य आहेत, राष्ट्रवादी काँग्रेसचे 5 आणि शिवसेनेचे 2 सदस्य नियुक्त करण्यात आले आहेत। पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणी देवस्थानची धुरा काँग्रेसकडे, सिद्धिविनायक शिवसेनेकडे, शिर्डीचं साईबाबा संस्थान राष्ट्रवादीकडे, अशा प्रकारे
संस्थांचं वाटप झालेलं आहे. शिर्डीच्या साईबाबा संस्थान विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष कोण असणार यासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेल्या काही दिवसांपासून जोरदार रस्सीखेच सुरू होती. अखेर मुंबईच्या सिद्धिविनायक ट्रस्टचं अध्यक्षपद शिवसेनेकडे पुन्हा एकदा गेल्यानं शिर्डीच्या साईबाबा संस्थानच्या अध्यक्षपदासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये वाटाघाटी सुरू होत्या. अखेर राष्ट्रवादीचे 6 आमदार नगर जिल्ह्यात असल्यामुळे विश्वस्त हे राष्ट्रवादीचे झाले. या पदावर राष्ट्रवादीनं दावा केला आणि आशुतोष काळे यांची अध्यक्षपदी निवड करण्यात आली. राष्ट्रवादीचे राष्ट्र अध्यक्ष आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब ज्यांचे नेहमी महिलांविषयी धोरणात्मक निर्णय राहिल्यामुळे मला खरं तर नगराध्यक्षपदाची पण संधी मिळाली आणि आज याच्या सदस्यपदीची पण संधी मिळाली ती त्यांच्यामुळेच मिळाली. त्याचबरोबर संसदरत्न आदरणीय सुप्रियाताई सुळे आणि आपले राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि माझे बंधू राष्ट्रवादीचे जनरल सेक्रेटरी अभिनवदादा आदिक यांनी सगळ्यांनी मिळून माझं नाव नॉमिनेट केलं. राजकारण बाजूला ठेवून साई भक्तांची सुविधा, त्यांची व्यवस्था आणि संस्थान कसं सक्षम होईल आणि येणारे जे साई भक्त आहे त्यांच्यात जे डोनेशन देतात त्या डोनेशन देणाऱ्या साई भक्तांकडे बघण्याचा दृष्टिकोन आणि इथले जे काही PROमधले कर्मचारी अधिकारी असतील ज्यांचा संपर्क किंवा सातत्याने डोनेशन काउंटरवरचे ज्यांचा किंवा मंदिरातले अधिकारी कर्मचारी ज्यांचा सातत्याने जो काही साई भक्तांशी संपर्क येतो त्यांची जी वागणूक आहे ती या ठिकाणी बदलणं गरजेचं आहे. दरम्यान आघाडी सरकारकडून नव्या मंडळाची नियुक्ती करण्यात आलेली नसल्यानं याचिका दाखल करण्यात आली होती. यामध्ये न्यायालयानं नव्या विश्वस्त मंडळाची तातडीनं नियुक्ती करण्याचे आदेश सरकारला दिले होते. मधल्या काळात सरकारनं राजकीय मेळ घालणारी यादी सादर केली होती, पण ती यादी अधिकृतपणे जाहीर होण्याआधीच फुटली. यानंतर नियमांचं पालन झालं नसल्याची टीका झाली. त्यामुळे या यादीला न्यायालयात आव्हान देण्याची शक्यता गृहीत धरून सरकारनं यासंबंधीच्या कायद्यातच काही बदल केलेत. त्यासाठी न्यायालयाकडून मुदत वाढवून घेण्यात आली होती आणि काल अचानक गॅझेटद्वारे ही नावं जाहीर करण्यात आली. मात्र आज नियुक्त झालेलं जे मंडळ आहे ते कायदेशीर नसल्यानं पुन्हा एकदा कोर्टात आव्हान याचिका करणार असल्याचं याचिकाकर्ते संजय काळे यांनी म्हटलंय. साईबाबा संस्थांच्या ॲक्टमध्ये तरतूद अशी आहे, एक महिला असावी, एक मागासवर्गीय असावा आणि 8 विश्वस्त हे हायली क्वालिफाईड असावे. डॉक्टर, इंजिनियर, वकील, CA, आर्किटेक्ट, ग्रामीण भागामध्ये काम करणारे व्यक्ती अशा 5 प्रकारचे व्यक्ती दिलेल्या आहेत. त्यातून 8 लोक घेणे गरजेचे आहे. परंतु प्रत्यक्षामध्ये ज्यावेळेस विश्वस्त मंडळ निवडलं गेलं त्यामध्ये मागासवर्गीयांसाठी कुठल्याही प्रकारची जागा ह्या सरकारने ठेवलेली नाही. त्यातला कुठलाही सदस्य निवडलेला नाही. 8 विश्वस्तांपैकी फक्त 5 विश्वस्त हे तज्ज्ञ म्हणून निवडले. त्यात 2 वकील आहे आणि 3 इंजिनियर आहे. एकूणच हे सगळं प्रकरण नेमकं काय आहे याचा सविस्तर आढावा घेतला आमचे तिथले प्रतिनिधी हरीश दिमोटे यांनी. अनेक महिन्यांपासून प्रलंबित असलेल्या शिर्डीच्या विश्वस्त मंडळावरती अखेर काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या विश्वस्तांची राज्य सरकारने वर्णी लावली आहे. आपण आता शिर्डी मंदिर परिसरात आहोत आणि हेच ते साईबाबांचं मंदिर आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून मंदिर बंद आहे, मात्र विश्वस्तही नव्हते, त्यामुळे इथला सगळा कारभार जो आहे तो ठप्प झालेला होता. राज्य सरकारने 2004 साली एक अधिसूचना आणि घटना तयार केली. त्यानुसार इथे राजकीय विश्वस्त मंडळाची नेमणूक करण्यात आलेली होती. गेल्या 2-2.5 वर्षापासून विश्वस्त मंडळ जे आहेत त्यावरती कोणाची नियुक्ती झालेली नव्हती. काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेचं सरकार राज्यामध्ये आहे. आता यावरती अध्यक्ष कुणाचा होणार यावरनं खरं तर गेल्या अनेक महिन्यांपासून चर्चा सुरू होत्या. कोर्टामध्ये देखील सामाजिक कार्यकर्ते गेलेले होते की हे जे विश्वस्त असतील ते तज्ज्ञ असावे, विविध क्षेत्रातले ते तज्ज्ञ असावे, अशा प्रकारचं जी नियमावली आहे त्यानुसार नियुक्ती व्हावी. अनेक महिन्यांपासून केवळ चर्चा सुरू होत्या. काल मात्र राज्य सरकारने 17 पैकी 12 सदस्यांची नियुक्ती केलेली आहे. राष्ट्रवादीचे आशुतोष काळे यांच्याकडे अध्यक्षपद देण्यात आलेलं आहे, तर शिवसेनेचे जगदीश सावंत यांच्याकडे उपाध्यक्षपद आहे.
काँग्रेसचे 4 सदस्य आहेत, राष्ट्रवादीचे 4 सदस्य आहेत, शिवसेनेचे मात्र 2च सदस्य आहेत जे मुंबईतले आहेत. त्यामुळे कुठेतरी शिवसैनिकांमध्ये देखील स्थानिक शिवसैनिक यावरती नाराज असलेले बघायला मिळत आहेत. काँग्रेसमध्ये देखील नाराजी आहे. जे खरं कार्यकर्ते आहेत, ज्यांनी पक्षासाठी काम केलं आहे, त्यांना विश्वस्तपद न देता जे जवळचे आहेत, जे नातेगोते बघून विश्वस्त जे नेमलेले आहेत, त्यामुळे काँग्रेसमध्ये देखील नाराजी दिसते आहे. राष्ट्रवादीकडे अध्यक्षपद आहे, त्यांच्याकडे आनंदाचं वातावरण दिसतं आहे. मात्र विश्वस्तपदी आपली नेमणूक व्हावी यासाठी जे इच्छुक लोक होते, यांची देखील नाराजी राष्ट्रवादीची बघायला मिळते. आणखी 5 सदस्यांची नेमणूक होणार आहे, मात्र त्यावरती कोणाची वर्णी लागणार हे देखील बघावं लागणार आहे. दुसरीकडे सामाजिक कार्यकर्ते संजय काळे यांनी ही जे विश्वस्त मंडळ नेमलं गेलं आहे हे बेकायदेशीर असल्याचं म्हटलं आहे आणि पुन्हा एकदा याला कोर्टामध्ये चॅलेंज केलं जाणार आहे. हरीश दिमोटे, न्यूज 18 लोकमत, शिर्डी. आणि आपण जाऊयात थेट पुन्हा शिर्डीला. हरीश दिमोटे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. हरीश, नाराजी तर पुन्हा एकदा दिसते. याचिकाकर्ते पुन्हा एकदा कोर्टात धाव घेण्याच्या तयारीत आहेत. नक्कीच मिलिंदजी, आपण जर बघितलं तर 2004 साली राज्य सरकारने एक राज्यघटना साई संस्थाची एक घटना तयार केली आणि त्यानुसार विश्वस्त मंडळ या ठिकाणी स्थापन करण्यात आलं. त्या अगोदर खरं तर धर्मादाय जे आयुक्त आहेत यांच्या अध्यक्षतेखाली किंवा त्यांच्या अधिपत्याखाली इथे विश्वस्त मंडळ काम करत होतं. मात्र 2005 साली जे राज्य सरकारने जे विश्वस्त मंडळ नियुक्त केलं आणि खरं तर राजकीय लोकांची वर्णी या विश्वस्त मंडळावरती लागलेली होती आणि काँग्रेसचे जयंत ससाने हे साई संस्थेचे अध्यक्ष होते आणि जवळपास 2012 पर्यंत काँग्रेसचा अध्यक्ष शिर्डी संस्थानवरती होता. त्यानंतर मात्र या राजकीय विश्वस्त मंडळाच्या विरोधात कोर्टामध्ये याचिका दाखल झाल्या आणि त्यानंतर कोर्टाने आदेश दिला की राजकीय विश्वस्त मंडळ नको, जे तज्ज्ञ आहेत जवळपास जे 17 सदस्य आहेत त्यापैकी 8 सदस्य असे असावे की जो शिक्षण असेल, आरोग्य असेल, जे अर्थशास्त्र असेल किंवा इतर जे सगळ्या तज्ज्ञ आहेत हे या विश्वस्त मंडळावरती असावे असा आदेश दिलेला होता. आणि साई भक्त मंडळाचा तो सदस्य असावा, साई भक्त असावा, अनेक नियम आणि अटी ज्या घटनेमध्ये दिलेल्या होत्या त्यानुसार विश्वस्त मंडळाची खरं तर नेमणूक करणं गरजेचं असताना पुन्हा एकदा भाजपचं सरकार आलं. भाजपच्या सरकार काळामध्ये पुन्हा एकदा राजकीय विश्वस्त मंडळ आलं आणि गेल्या 2 वर्षापासून यावरती विश्वस्त मंडळ शिर्डीवरती नव्हतं आणि प्रशासकीय कामकाज सगळं सुरू होतं. इथले जे न्यायाधीश असतील किंवा जे धर्मादाय आयुक्त असतील यांच्या अधिपत्याखाली 2 वर्षापासून काम सुरू होतं. आज मात्र या विश्वस्त मंडळाची नेमणूक झालेली जी आपण बघतो आहे यामध्ये राष्ट्रवादीचे अध्यक्षपद राष्ट्रवादीकडे गेलं आहे, शिवसेनेकडे उपाध्यक्षपद आहे, काँग्रेसकडे सदस्यपद आहे. कुठेतरी काँग्रेस अध्यक्षपदासाठी आग्रही होती, मात्र काँग्रेसला अध्यक्षपद मिळालं नाही, या राष्ट्रवादीला मिळालंय. अनेकांची वर्णी लागली नाही, त्यामुळे देखील नाराजी आहे. शिवसेनेचे 2 सदस्य आहेत, राष्ट्रवादीचे 5 आहेत, काँग्रेसचे 4 आहेत. कुठेतरी नाराजी सगळी दिसते आहे आणि राजकीय सगळं भरणं आहे. त्यामुळे या गेल्या काही काळापासून म्हणजे साईबाबांच्या शिर्डीला 2 थोडेसे शाप नाही म्हणता येणार, पण 2 गोष्टी तिथल्या कायमच जाणवतात. एक म्हणजे तिथले खराब रस्ते आणि दुसरं म्हणजे सातत्यानं वादाच्या भोवऱ्यात अडकणारं इथलं संचालक मंडळ. पाहूयात साईबाबांच्या आशीर्वादानं पुढच्या काही दिवसात ही दोन्ही संकटं दूर होतात का किंवा अडचणी दूर होतात का. हरीश तुर्तास धन्यवाद या माहितीबद्दल. यासोबतच बुलेटिनमध्ये घेऊयात एक छोटासा ब्रेक नंतर काही खास. कहानी संघर्ष की, कहानी उत्कर्ष की, कहानी एक ऐसी शख्सियत की जो गरीबी और गुमनामी के अंधेरों से निकलकर बना विश्व के सबसे बड़े लोकतंत्र का नायक. कौन है ये व्यक्ति? मैं नरेंद्र दामोदर दास मोदी. मोदी, द अनटोल्ड स्टोरी. माहिती उपलब्ध नाही. ऑस्ट्रेलियाच्या न्यू साऊथ वेल्समध्ये नवीन रुग्ण आढळल्यानं पुन्हा एकदा लॉकडाऊन करण्यात आलेला आहे. लिस्मोर आणि अल्बरीच्या स्थानिक भाग 7 दिवसांसाठी पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहे. गेल्याच आठवड्यात या दोन्ही ठिकाणचे निर्बंध उठवले गेलेले होते. न्यू साऊथ वेल्समध्ये 24 तासात 1351 स्थानिक संक्रमित रुग्ण आढळले तर 12 रुग्णांचा मृत्यू झालाय. तर व्हिक्टोरिया राज्यात 514 रुग्ण आढळले.
तब्बल 17 महिन्यानंतर पेरू या देशात लहान मुलं शाळेत जायला सुरुवात झाली आहे. शिक्षण विभागानं सुरुवातीच्या टप्प्यात 16 खासगी शाळांची निवड केली, ज्यामुळे 4 तासांच्या अंतरानं 2 दिवसांच्या वर्गात वैयक्तिक शिक्षण घेता येतं. शाळा सुरू करण्याच्या विषयावरून संमिश्र प्रतिक्रिया उमटतायत. काही पालकांनी या निर्णयाचा निषेध केला आणि विद्यार्थ्यांसाठी हे घातक ठरू शकतं असं मतही व्यक्त केलं. स्लोवाकियामध्ये लसीकरण विरोधी शेकडो आंदोलकांनी संसदेच्या इमारतीबाहेर आंदोलनं केली. दुकानं, कामाची ठिकाणं आणि अन्य सेवांच्या ठिकाणी प्रवेशासाठी आता कोविड-19 पास बंधनकारक करण्यात आल्याच्या निर्णयाच्या विरोधात ही आंदोलनं करण्यात आली. यावेळेला पोलिसांनी अश्रुधूर आणि पाण्याच्या फवाऱ्याचा वापर करून गर्दी पांगवली. मात्र कुणीही या दरम्यान जखमी झालेलं नाही. गेल्या 2 दिवसात 1300हून जास्त दैनंदिन रुग्णांची नोंद झालेली आहे. आपत्कालीन वैद्यकीय सेवा सोडून आरोग्य सेवेसाठी सुद्धा पास बंधनकारक करण्यात आलेला आहे. शाळा आणि विद्यापीठांसाठी धोरणांबाबतच्या कोरोनाच्या संदर्भात सरकारनं काढलेल्या नवीन नियमांच्या विरोधात विद्यार्थी आणि शिक्षकांनी ग्रीसच्या अथेन्समध्ये मोर्चा काढला. शाळा विद्यापीठात प्रवेशासाठी हजारो विद्यार्थ्यांना कोरोना टेस्ट निगेटिव्ह आल्याचा रिपोर्ट किंवा लसीकरण केल्याचा पुरावा सादर करावा लागणार आहे. गेल्या 6 महिन्यात कोरोनातनं बरे झाल्याचा पुरावा दाखवायलाही परवानगी आहे. तर लसीकरण न केलेल्या सर्व कर्मचाऱ्यांना सरकारनं गेल्या आठवड्यापासून लसीकरण बंधनकारक केलंय. खासगी आणि सरकारी कार्यालयातल्या कर्मचाऱ्यांना एकतर लसीकरण केल्याचं सर्टिफिकेट सादर करा किंवा दर आठवड्याला टेस्ट करा असा नियम लावण्यात आलेला आहे. अमेरिकन रॅपर निकी मिनाजनं कोरोनाच्या संदर्भात केलेल्या ट्विटमुळे मोठा संभ्रम निर्माण झाल्याचा आरोप ब्रिटनच्या मुख्य आरोग्य अधिकाऱ्यांनी केलेला होता. याच मुद्द्यावर व्हाईट हाऊसकडून निकी मिनाजच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं बायडन प्रशासनातले डॉक्टर देतील असं सांगण्यात आलं. अशा अफवा, गैरसमजांसंदर्भात आम्ही अनेक जणांना जनसंपर्क मोहिमांच्या माध्यमातून उत्तरं दिलेली आहेत असंही व्हाईट हाऊसकडून सांगितलं गेलंय. दरम्यान मला व्हाईट हाऊसमध्ये बोलावल्याचं ट्विट मिनाजनं केलं, पण त्यावर तिला केवळ फोन करणार असल्याचं स्पष्टीकरण व्हाईट हाऊसकडनं देण्यात आलेलं आहे. लसीकरणामुळं नपुंसकत्व येतं अशा आशयाची गोष्ट तिनं ट्विटरवर शेअर केली होती आणि त्यानंतर हा सगळा वाद सुरू झाला.